उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघामध्ये एक अटीतटीची अशी एक लढत होणार आहे। त्यामध्ये नॅशनल काँग्रेस पार्टीच्या अर्चना पाटील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओमप्रकाश भूपाल सिंग निंबाळकर हे माजी खासदार यांच्यामध्ये ही अशी अटीतटीची उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघामध्ये लढत होत आहे। आता या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघात विधानसभा औसा लातूर येथील आमदार अभिमन्यू पवार, उमरगाव उस्मानाबाद येथील आमदार ज्ञानराज चौगुले, तुळजापूर उस्मानाबाद येथील आमदार राणा रणजित सिंह पाटील, उस्मानाबाद येथील आमदार कैलास पाटील, परांडाचे आमदार मंत्री तानाजी सावंत, बार्शी सोलापूरचे आमदार राजेंद्र राऊत एवढ्या विधानसभा मतदारसंघाचा समावेश या मतदारसंघामध्ये होतोय। या मतदारसंघामध्ये यापूर्वी 52ला राघवेंद्रराव दिवाल, 57ला व्यंकटराव नळदुरकर, 62, 57, 67 आणि 71 मध्ये तुळशीदास पाटील, 77ला तुकाराम शृंगारे आणि 84, 89, 91, 98ला अरविंद कांबळे, 99ला शिवाजी कांबळे, 2004ला कल्पना नरहिरे, 2009ला पद्मसिंह पाटील, 2014ला रवींद्र गायकवाड आणि 2019ला ओमप्रकाश निंबाळकर हे निवडून आलेले आहेत। आणि आता ही जी निवडणूक अतिशय महत्त्वाची आणि अतिशय अटीतटीची, एक तर ओमप्रकाश निंबाळकर यांच्या विरुद्ध कोणता उमेदवार द्यावा यामध्ये एक महाविकास आघाडीत काय एकमत होत नव्हतं। शेवटी ही जागा काँग्रेसला सोडावी की उद्धव एकंदरीत अजित पवार गटाला सोडावी की भाजपला सोडावी किंवा कोणत्या पद्धतीने उमेदवार द्यावा या पद्धतीमध्ये त्यांचं बरंच चाललं होतं। आणि मग शेवटी ही जागा देण्यात आली। आता या जागेमध्ये येथील सर्वात महत्त्वाचे प्रश्न ग्रामीण भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे। आणि कारण ठिकठिकाणी विहिरी, तलाव वगैरे काही नाही, उन्हाळ्यामध्ये तर पाण्याची अत्यंत गैरसोय होते आणि पाणी मिळतही नाही। तो एक महत्त्वाचा भाग झाला। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग आरोग्याचे प्रश्न आहेत। येथे जवळपास सरकारी इस्पितळ नाही, इस्पितळासाठी लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं आणि तेथे चांगल्या पद्धतीचे जे एक इस्पितळ किंवा दवाखाने पाहिजे मोफत चांगल्या उपचारासाठी, तर तेही नाहीत। त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या योजना असतात, संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा इतर काही लोकांना फ्रीमध्ये धान्य मिळवण्याची योजना वगैरे, तर या योजना व्यवस्थितपणे राबविल्या जात नाहीत। रोजगार या भागामध्ये नाही आणि दुष्काळी भाग असल्यामुळं येथून अनेक लोक रोजगारासाठी मुंबई, पुणे किंवा इतर जेथे रोजगार मिळेल तेथे जात असतात। येथे सर्व प्रकारचा जो विकास व्हावा तसा काही झालेला नाही आणि मतदारसंघामध्ये खासदार तर निवडूनच येत राहतात। तर यासाठी आता मतदान तर झालेलंच आहे, कोण निवडून येईल याची उत्सुकताही लोकांना लावलेली आहे। काही ठिकाणी तर कोण निवडून येईल याच्या पायजाही लागलेल्या आहेत की हा निवडून आला तर तुला 1000 देणार, तो निवडून आला तर तुला 10,000 देणार, अशा पद्धतीच्या पायजाही लागलेल्या आहेत। तर या निवडणुकीमध्ये जे काही विकासाचे मुद्दे चर्चिले जायला पाहिजे होते ते काही चर्चिले गेलेले नाहीत आणि येथे सर्वसामान्य साधेच मुद्द्यावर ही निवडणूक लढवली। आता ओमराजे निंबाळकर यांना खासदारकीचा अनुभव आहे आणि त्यामुळे ते या मतदारसंघामध्ये त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे। त्यामुळं कदाचित एक व्यवस्थितपणे ते कशा पद्धतीने परत आपलं लोकसंपर्क ठेवून मतदान खेचतात
मतदान त्यांनी खेचलेले आहे, जे मतपेटीत बंद झालेले आहे त्यावर त्याचा निकाल अवलंबून आहे. तसेच दुसरे उमेदवार जे आहेत ते पण कशा पद्धतीने उमेदवार हे खेचतात, तशा पद्धतीने तोही प्रश्न महत्त्वाचा आहे. तर या दोन्ही बाबी अतिशय महत्त्वाच्या असल्यामुळं येथून जे निवडून येतील तर त्यांना लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय तत्पर राहावं लागणार आहे. लोक अतिशय वेगळ्या पद्धतीने विचार करीत असतात. लोकांचे प्रश्न सहजासहजी सोडवले गेले पाहिजेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मतदारसंघामध्ये कायम संपर्क ठेवला पाहिजे आणि त्यामधून जर तशा पद्धतीचा जर संपर्क झाला तर बरेचसे काही प्रश्न सुटू शकतात. पण या मतदारसंघामध्ये झालेलं मतदान जवळजवळ 60च्या आसपास असून आता हे मतपेटीत बंद आहे. हे मतपेटी तुमच्या 4 तारखेला उघडणार असून यावर कोणत्या उमेदवाराचं कसं भवितव्य ते आपल्याला समजू शकेल आणि यामधून जास्तीत जास्त मताधिक्याने उमेदवार निवडून येतो की अटीतटीची लढत होते हे समजणार आहे. तर तेव्हा 4 तारखेपर्यंत 4 जूनपर्यंत प्रत्येकालाच आपापली वाट पाहणार आहे. या काळामध्ये विविध लोक विविध प्रकारच्या पायदा लावतात, विविध प्रकारचे अंदाज व्यक्त करतात, काही भविष्यवाणी करतात, काही कशा पद्धती करतात, काहींचा सर्वे करतात. पण यामधून जे महत्त्वाचं निवडणूक होणार आहे ती लोकप्रियतेच्या आधारावरच होणार आहे आणि ते लोकप्रियता तुमची मतपेटीत किंवा इलेक्ट्रॉनिक मतपेटीत बंद झाले आहेत आणि त्या व्यवस्थितपणे गोडाऊनमध्ये ठेवलेल्या आहेत. 4 तारखेला त्या उघडतील. त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने मतदान केलं, कुणाला मतदान केलं आणि तुमचा उमेदवार कोण निवडून येणार हे सर्व त्यावेळेस ठरणार आहे. तर आता एक तर निवडणूक होऊन गेली, मतदान पूर्ण झालं, आता फक्त निकाल बाकी आहे. पण निकालाला खूप अवधी आहे. अद्याप भारतामध्ये 6वी आणि 7वी जी फेरी आहे तर त्या फेऱ्या अद्यापपर्यंत व्हायच्या आहेत. अजून बिहारचं मतदान व्हायचं आहे, काश्मीरचं मतदान व्हायचं आहे, लडाखचं मतदान व्हायचं आहे किंवा पूर्वोत्तर राज्यातील आसाम आणि दार्जिलिंग वगैरे त्या ठिकाणचं बहुसंख्य उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणचं अद्यापही मतदान व्हायचं आहे. तर त्यासाठी 6वी फेरी 25 तारखेला आणि 7वी फेरी 1 जूनला होणार असून 4 तारखेला याचा पूर्णपणे निकाल लागणार आहे. तर तोपर्यंत आपण शांततेत राहा. कोणी निवडून आलं तरी मला काय वाटत नाही की फार फरक असा पडेल. फक्त हे लोक येतात, आपापल्या पद्धतीने आपापलं जीवन किंवा खासदारकी निभावतात, कारण त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. लोककल्याण करण्यासाठी लोकांनीच पुढाकार घेऊन त्या लोकांना आपल्या याच्यामध्ये आणलं तर फार फरक पडेल असं मला वाटतंय. आणि लोकांनी यावेळेस गटातटाचं राजकारण जर केलं असेल किंवा कशा पद्धतीने वागले असतील किंवा कशा पद्धतीने मतदान केलं असेल त्यावर बरंच अवलंबून आहे. कारण मतदान जर हे चांगलं झालेलं असलं आणि व्यवस्थितपणे जर झालं असलं तर निकालही चांगल्या पद्धतीने लागेल. आमचं हे ATM न्यूज चॅनल जे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व मतदारसंघाच्या अपडेट आपणापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. आता कोण निवडून येणार त्या संदर्भातली जी माहिती असेल ती आम्ही आपणात पोहोचवणार आहे. तर ATM न्यूज वर्ल्ड या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. फ्री सबस्क्रिप्शन असल्यामुळे फ्रीमध्ये हे सबस्क्रिप्शन होते. तरी तुम्ही हे फ्री सबस्क्रिप्शन करा आणि शेअर करा. आणि मतदानासाठी 4 तारखेला जो निकाल लागेल तो एक व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचाच लागेल आणि योग्य उमेदवारच निवडून येईल. त्याला तुम्ही एक व्यवस्थितपणे एक आनंद व्यक्त करा. तर एवढंच. आणि हे जे आमचं चॅनल आहे ATM न्यूजवर हे शेअर करा, सबस्क्राईब करा, फ्री सबस्क्राईब करा आणि तो निकाल लागेपर्यंत शांततेत राहा, व्यवस्थितपणे आपापली कामे करा. आणि यानंतर विधानसभेच्या किंवा आपल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समिती, नगरपालिका यांच्या निवडणुका होणारच आहेत. त्यासाठी तयारीत राहा.